नमस्कार मुलांनो. तर आज सामान्य विज्ञानचा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या 11व्या धड्याचे प्रश्नांची उत्तरे आपण पूर्ण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेशी म्हणजे काय? पेशी या सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे. पेशींमधील विविध अंगके कोणती? पेशींची अंगके तंतुकणिका, रिक्तिका, लवके, गोल्जी संकुल, अंतर्द्रव्यजालिका, लयकारिका व पेशीभित्तिका आणि पेशीपटल ही आहेत. सूक्ष्मजीव म्हणजे काय? सजीव नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार जीवाणू, आदिजीव, कवके, काही शैवाल आणि विषाणू ही आहेत. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. हे टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीत असते. पेशीभित्तिका. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे विघटनामध्ये रूपांतर होते. पेशीमध्ये हरितलवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते. विषाणूंच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. प्रश्न तिसरा आहे. आमच्यातील फरक काय? वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. पहिला फरक आहे, वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. प्राणी पेशीमध्ये अशी पेशीभित्तिका नसते. दुसरा, यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते. यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. फरक तिसरा, यामध्ये लयकारिका नसतात. प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात. वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या कमी असते. प्राणी पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते. मोठ्या केंद्रीय रिक्तकेमुळे यातील पेशीद्रव्य एका कडेला सारल्यासारखे दिसतात. यातील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले असतात. दुसरा फरक आहे अधिकेंद्रकी पेशी आणि दृश्यकेंद्रकी पेशी. अधिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसते. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेली केंद्रके असतात. अधिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. अधिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटल विरहित असतात. दृश्यकेंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलांचे आवरण असते. यातील पेशी तंतुकणिका असतात. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये तंतुकणिका नसतात. हा दुसरा फरक होता. तर प्रश्न चौथा आहे, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढा व त्यांचे वर्णन करा. तर या आकृत्या पुस्तकामध्ये पेज नंबर 73 वरती दिलेल्या आहेत. बघून व्यवस्थित काढून त्याला नावंसुद्धा द्यायची आहेत. त्यानंतर त्याची माहिती लिहायला सांगितलेली आहे, वर्णन करायला सांगितलेलं आहे. तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचं वर्णन आपण जे फरक लिहिले त्यामध्ये सुद्धा आपण त्याची माहिती लिहिलेली होती आणि तीच माहिती आपण इथे राईट केलेली आहे. प्रश्न पाचवा आहे, सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. तर सूक्ष्मजीवांची उपयुक्ततामध्ये पहिला आहे, कचऱ्याचे व सांडपाण्याचे विघटन करते. कचऱ्यापासून खत बनते. दुधाचे दही बनते. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होते. कातडी कमावणे, घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात. आता सूक्ष्मजीवांची हानिकारकता. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होतं. दुसरं, सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय यासारखे श्वसनमार्गाचे रोग देखील येतात. अनेक प्रकारचे रोगकारक, कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात. डासांमुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात. यानंतर प्रश्न 6 नंबरचा आहे, कारणे लिहा. महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. महापूर आणि अतिवृष्टीमुळे दूषित पाणी सर्वत्र पसरते. त्यामुळे रोगकारक सूक्ष्मजीव सहजपणे पसरतात व रोगप्रसार होतो. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. शिळ्या अन्नावर हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ होते, जे विषारी पदार्थ तयार करतात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात. जमीन मशागतीमुळे माती भुसभुशीत होते. हवा खेळती राहते. मातीतील पोषक द्रव्ये वर येतात. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. बुरशीला वाढीसाठी ओलावा आवश्यक असतो. त्यामुळे ती ओलसर जागी चटकन वाढते. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात. आता शीतकपाट म्हणजे काय? तर आपले फ्रीज. शीतकपाटातील कमी तापमानामुळे अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते. त्यामुळे अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. त्यामुळे घरांघरामध्ये शीतकपाटांचा वापर करतात.
पाव तयार करताना फुगतो. पाव तयार करताना किण्वन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, त्यामुळे पाव फुगतो. दुभत्या जनावरांना आंबवून देण्यासाठी ती भिजवून ठेवतात. आंबवून भिजवल्यामुळे ते मऊ होतं, जनावरांना पचायला सोपं होतं, त्यातील पोषक द्रव्ये अधिक प्रभावी होतात. शेवटचा प्रश्न आहे, साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल, कसा ते सविस्तर लिहा. साधा सूक्ष्मदर्शक लहान वस्तू किंवा मोठ्या सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी वापरायचा असतो, तर संयुक्त सूक्ष्मदर्शक अधिक लहान सूक्ष्मजीव जसे की जीवाणू किंवा पेशींची अंतर्गत रचना पाहण्यासाठी वापरायचा. संयुक्त सूक्ष्मदर्शकातून पाहताना वस्तूचे मोठे आणि स्पष्ट प्रतिबिंब दिसते. तर या धड्याच्या खाली जेवढी प्रश्नांची उत्तरं दिली होती ती सर्व कंप्लीट झालेली आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.